सर्वांनी हात जोडा. प्रार्थना सुरू करेंगे. शुरू कर. शाळा किती वर्षांपासून चालू आहे? ही शाळा 2000 साली चालू झाली. पूर्वी वसती शाळा होती. आता 2008ला तिचं रूपांतर जिल्हा परिषद तर्फे झालं आणि ही 2008ला स्थापना होऊन जिल्हा परिषद शाळा उच्चीकरण झालं. आहे वसती शाळेचं उच्चीकरण जिल्हा परिषद शाळा म्हणून झाली. जिल्हा परिषद शाळा सावर्धे येथे उपशिक्षक आहे मी. तुम्हाला सरकारी सुविधा व्यतिरिक्त अजून कोणती सुविधा मिळते? आमच्या शाळेमध्ये सरकारतर्फे मुलांना पुस्तक, बाकी मध्यान्ह भोजन वगैरे मिळतं. त्या व्यतिरिक्त बाकी जे साहित्य आहे ते आम्ही विविध संस्थेमार्फत मिळवतो. चुलीशी जेवण बनवताना अशी गरमी होते, काही त्रास होतो आम्हाला, असं धूरबीर असं डोळ्याला झोप असं काय गॅस बीस असली तर जरा चांगला वाटेल आम्हाला पण. काकी, हा काय प्रकार आहे, म्हणजे याचा कसा वापर होतो? हा म्हणजे ना, आम्ही विहिरीवर घेऊन जातो, तो भरतो, त्याच्यामध्ये 6 हंडे पाणी येतं. आमच्या डोक्यावरचा ओझा कमी होतो. तिथून आम्हाला एप्रिल मे महिन्यामध्ये याचा वापर जास्त करायला लागतो. अच्छा. हा जो सोलार पॅनल ह्या घरावर आहे तो कसा चालतो? हा सोलर पॅनल जो आहे ना, त्याच्यावर छोटा बल्ब हा पूर्ण रात्रभर चालतो त्याच्यावर. अच्छा. हां दिवसाचा पूर्ण ऊर्जा घेतो आणि मग रात्री चालतो. चालतो. हां, आणि किती तास चालतो मग? हा रात्रभर चालतो. रात्रभर हां, चालतो. त्याच्या कॅपॅसिटीनुसार तो दिलेला आहे छोटा बल्ब, तेवढा रात्रभर चालतो तो. अच्छा. हां. तुमचं नाव काय आहे? नत्तू धोंडू सुरू. अच्छा, आम्हाला विचारायचं होतं की तुमची दिवसाची सुरुवात कशी होते? तुम्ही काय काय करता दिवसभरामध्ये? दिवसभरामध्ये असं कामावरून आलो का मग आपलं शेतीचं काम असतंय, कुठं फिरायला लागतं, शेतावर जायला लागतंय. सगळ्यात जास्त कोणती झाडं तोडतात? सागा आणि खैर. सागाने काही खैर खूप महाग झाड असतील ना हां, हे? सागाचं म्हणजे फर्निचरसाठी चांगले लाकूड, आणि खैर कसं ते आपले गुटखा कात बनवतात ना, त्याच्यासाठी वापर करतात. आणि खैर सगळ्यात महाग खैर असते. तुमचं कशाची शेती आहे? भाताची शेती आहे, तांदळाची. तांदळाची, भाताची हां. शेती आहे. मग त्याला कोणता ऋतू जास्त लागतो? पाऊस लागतो. मग पाऊस पडतो इकडे टायमिंग टू टायमिंग? पडतो. आणि मग जास्त पाऊस पडला तर मग काय प्रॉब्लेम होतो तुम्हाला? मरून जातो. इथे अगर कोण आजारी पडलं तर मग तुम्ही काय करता? इकडे दवाखाने किती लांब आहेत? इकडं दवाखाना तर भरमसाठ लांब आहे. अच्छा, किती वेळ लागतो पोचायला? ते नाहीतरी 1 घंटा लागतो. हा, आणि किती किलोमीटर लांब आहे? 15-20 मिनिटं आहेत. अच्छा, 15-20 किलोमीटर आहे. हा, जर दवाखाना लांब आहे म्हणून घरी उपाय काय करायचे असतील तर तुम्ही काय काय वापरता? कोणती झाडं वापरता का त्याच्यासाठी? झाडं म्हणजे असा कोणते एक सागाची साल, काय असे ते ही झाडं आहेत त्याची फळं काय असे करतो. नाहीच उपाय झाला तर मग अजून दवाखान्यातच जातो. Tansa Dam, nestled in the forests of Shahpur, is one of the 7 great lakes that quench Mumbai's thirst, an eternal lifeline carrying water, hope, and survival to millions each day. For decades, Tansa has stood strong, silently shouldering the responsibility of a sustaining metropolis, holding together its dream, lives, and future, surrounded by the whisper of the wild where nature breathes freely. There's always a tiny speck of hope that never dies, at least a chance. But will their hope ever turn into reality? They face innumerable problems we never have to endure. They don't receive the help they deserve. Yet, instead of crying about it, they find their own solutions. Sometimes, life isn't about choices, it's about survival. These farmers make ends meet through self-preventive measures, like storing sacks of rice to use in times of scarcity. Just as they preserve their land, they also shelter goats alongside their houses. They have
adapted to their circumstances and lived together in small houses made of cow, dung, and bamboo. Now, the only source of light isn't just the sun, but also electricity generated through solar panels. There is a misconception that happiness lies only in owning expensive things, but true happiness is finding the small things like forgetting their hardships, even for a moment. The people of Tansa are preserved and supported by the government as they reside near the sanctuary.